हाय फ्रेंड्स, रामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे. चला तर मग आज आपण बघणार आहोत आगळी वेगळी रामनवमी. हैदराबादमधील रामनवमी आहे ही आणि मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहेत. सगळे व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ मोठा होतोय म्हणून शॉर्ट. इकडे हैदराबादमध्ये खूप छान रामनवमी सेलिब्रेशन करतात बघा. डेकोरेशन वगैरे कसं केलंय, अगदी सेम आपल्या घरी कसं लग्न असतंय तसंच हा सोहळा असतोय. मला काही जास्त माहीत नव्हतं. आम्ही असंच फिरत फिरत आदल्या दिवशी डेकोरेशन पाहून खूप छान वाटलं आणि काय लग्नाचा सोहळा आहे असंच वाटत होतं, पण होताच. आणि आम्ही आदल्या दिवशी गेलो असंच. तिथे आपल्याकडं कसं लग्न करतात घरात, तसं लग्ना टाईप सगळं रामनवमीच्या आम्ही गेलो आणि तिथं सगळं उत्साह चालू होता. आणि मग तिथं पत्रिका छापलेली होती. ती पत्रिका बघितली आणि त्याच्यात अगोदरपासून 4-5 दिवसापासून कार्यक्रम चालू होते. आपल्याकडं कसं घरापूजन, बांगड्या, एंगेजमेंट सगळं असतं, तसं सगळं सेम 4-5 दिवस अगोदर कार्यक्रम होता. मला माहीत नव्हतं, नाहीतर मी अटेंड केलं असतं. माझ्यापासून खूप जवळ आहे, पण मला काय माहीत नसल्यामुळे मी काही गेली नाही. आणि आम्ही गेलतो त्या दिवशी होत्या हळदी चालू, जातपूजन वगैरे झालं होतं त्यांचं आणि हळदी सेलिब्रेशन होतं. शेजारी एक हनुमानचं मंदिर आहे इथेच, ह्याच्या शेजारी. आपल्या इकडं कसं एका मंदिरात एकच देव असतो, पण इकडं तेलंगणामध्ये खूप मोठं एक मंदिर असतं आणि त्याच्यात आतमध्ये छोटे छोटे मंदिर असून 4-5 दिवस आहे. तिथं बघा, राम सीतेचं मंदिर आहे महादेवाचं आणि शेजारीच हनुमानचं मंदिर आहे. हनुमान किती मोठं आहे हे तुम्ही आता थोड्या वेळाने व्हिडिओमध्ये बघतालच. खूप मोठं आहे, असं उंच मान करून बघावं लागतं. मान दुखते वरती म्हणून, एवढा मोठा आहे. आणि तिथून आम्ही साईडला हनुमान मंदिरात चाललो होतो. तर तिथं काय, हनुमान मंदिराच्या पाठीमागं छोटासा मंडप वगैरे दिला होता, चौक वगैरे भरला होता आणि तिथं राम सीताच्या हळदी सेलिब्रेशन चालू होतं. मी तर बघून आश्चर्यचकितच झाली, कारण आपल्या इकडे फुले टाकतात रामनवमीला, लग्न वगैरे काय नाहीत करत. आणि मी गावाकडं कधी अटेंड केली नव्हती रामनवमी. लहानपणी मम्मी बरोबर जायची, पण ते आठवते फुलं टाकतात 12 वाजता तेवढी. पण इकडे आपल्या लग्नासारखं, आपल्या लग्नावरचा कसा घरी गोंधळ असतो 10-15 दिवस, तसंच इथं 4-5 दिवस चालू होतं ह्यांचं सगळं, घाणापूजनपासून ते लग्नापर्यंत. आणि हे बघा, हे हनुमान मंदिर आहे आणि ह्याच्या पाठीमागं हळदी सेलिब्रेशन चालू होतं. आणि मग ते आम्ही बघितल्यानंतर खूप छान वाटलं. एक लग्नालाच कुणाच्या तर आले, सेम इथं हळदी चालू होत्या बघा. त्या साईडला हळदी सेलिब्रेशन होतं. असं सेम सीताची झोपडी वगैरे केली होती आणि ते नारळाचं ठापं वगैरे लावलेलं खूप छान होतं. मंदिर तर अगदी एवढं खूप सजवलं होतं ना, सांगू नका. मंडप तर किती छान दिलं आहे बघा. आतनं सजावट वगैरे, फुलांची रांगोळी खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की घरी जाऊच नये. आम्ही हळदी बघितल्या आणि नंतर त्याच्या शेजारीच एक तिरुपतीचं मंदिर झालं आहे छोटंसं, आणि मग तिथं जाणार होतो. तेवढ्यात म्हणलं हळदी सेलिब्रेशन कसं झालं आहे बघा, किती बायका आहेत आता हळदीला तिथं, ते बघून घ्यावं म्हटलं. आणि बाहेर जाऊन थोडंसं हे रेकॉर्डिंग व्हिडिओ काढलं मी थोडंसं. हनुमान किती मोठं आहे बघा. वरती असं बघायला लागल्यावर मान दुखते, एवढा उंच आहे. एवढ्यावरती कोण जाऊ शकत नाही, खालूनच फोटो घ्यायला लागते, शूटिंग घ्यायला लागते. मी व्हिडिओ काढत होते आणि नॅन्सी माझ्या पाठीमागं आली. हा मंदिराच्या बाहेर येऊन व्हिडिओ काढायला लागतोय, त्याशिवाय ती हनुमान दिसतच नाही. आणि नॅन्सीची रोडला पळायची घाई होती, त्यामुळे एवढं काही जास्त शूट घेतलं नाही. जसं जमेल तसं घेतले. आणि आडवा कॅमेरा केला तरी दिसत नव्हता आणि उभा केला तरी हा व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येत होता. तरी पण तसंच काढलं, घ्या समजून. आता तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला आहे. आणि मग हे बाहेरचं डेकोरेशन होतं रोडवरती. नंतर आतमध्ये गेलो थोडंसं. आता मंदिरात आलो आहे म्हटल्यावर बसावं म्हटलं आणि बसलो. तोपर्यंत तिथं नैन्सी म्हणायला लागली, मम्मा मी इथे थोडंसं खेळती, मी इकडे जाते तिकडे जाते, माझा पण व्हिडिओ काढ ना. ठीक आहे म्हटलं, तिची इच्छा आहे म्हटल्यावर काढूया, म्हणून मग तिचं व्हिडिओ काढायला लागली. आणि तिचं चालू होतं पळायचं इकडं तिकडं. मी तिला सांगितलंच नाही तोपर्यंत वरचं आपलं डेकोरेशनचं व्हिडिओ काढा म्हटलं. बघा नैन्सी कशी खेळते बघा. नॅन्सीला त्या पायऱ्या खूप आवडतात. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल,
तिला पायऱ्यावरती वरती खाली करायला खूप आवडतं आणि ही मंदिर तर तिच्या खूप आवडीचं आहे, कारण जास्त स्पेस आहे तिथं. तिला भरपूर वेळ खेळायला भेटतो आणि स्पेस पण भेटतो. तिथे एखादी कोण मैत्रीण मित्र भेटला का मग काय सांगूच नका, ती घरी यायलाच नको म्हणती. आणि आज तर हे असलं आनंदमय वातावरण असल्यामुळं तिला तर खूपच करमत होतं तिथं. त्यामुळं घरी यायचं काही नावच काढत नव्हते. तिनं असं 4-5 वेळा वर खाली केलं, खूप खेळली ती. आणि नंतर तीच म्हणली मम्मा आता जाऊया आपण, झालं माझं खेळून. थोडं बसलो आणि कंटिन्यू तिथं विधी चालूच होत्या मंदिरात. ब्राह्मण वगैरे काय काय म्हणायचं, पण काय तेलुगू असल्यामुळे समजत नव्हतं. त्याच्यात आपल्यासारखं मराठी शब्द आपल्या इकडं वापरते, ते संस्कृत मराठी होतं मिक्स थोडंसं, त्यामुळे जरा अर्थ लागायचा. एवढं काही डिटेल्समध्ये तेलुगू येत नाही, आत्ता थोडंसं समजायला लागलं आहे. आणि मग ते थोडंसं विधी वगैरे चालू त्या बसलो ऐकलो. आणि मग नंतर मग नॅन्सीला चल म्हटलं तर ती काही यायला तयार नाही. असं कोणी करायला भेटलं का मग ती पण त्याचं बघून करते. इथं 2-4 मुलं खेळायला लागलेत, त्यांचं बघून तिला काही घेऊच वाटे नाही. तरी पण तिला जबरदस्तीनं आता घेऊन ह्या हळदी झालेत आणि तिथून आता राम सीतेची मूर्ती घेऊन इकडे चालले. आपल्या इकडे कसं हळदी झाल्यानंतर मामा वगैरे कोणतरी उचलून आतमध्ये नेतो किंवा आपण आतमध्ये जातो, तसं त्या मूर्तीला उचलून आणलं. आणि खूप बायका होते तिथं, जास्त गर्दी असल्यामुळे ते आतलं व्यवस्थित तुम्हाला नाही दाखवता आलं. आणि आता आपण शेजारच्या दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथून मग घरी जाणार आहोत. आणि उद्या आपण लग्नाला येणारच आहे. तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका. इकडचं लग्न कसं असतंय राम सीतेचं वगैरे, मंगलाष्टका वगैरे मी सगळं शूटिंग काढलं आहे. थोडा लेट झाला अपलोड करायला, एडिट करायला टाईम नसल्यामुळं. हे सगळं मंदिराबाहेरचं दृश्य आहे. दोन्ही साईडनं, रस्त्याच्या दोन्ही साईडनं असं खूप लांबपर्यंत 2-3 किलोमीटरपर्यंत डेकोरेशन होतं. ही रामाची मूर्ती लायटिंगमध्ये आहे आणि सगळ्या देवाच्या मूर्त्या होत्या असं डेकोरेशनमध्ये. मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, ते तुम्ही बघितलाच असेल. आणि इथून आता शेजारी बालाजी मंदिर आहे, तिरुपती बालाजीचं छोटंसं मंदिर, छोटं म्हणजे मोठंच आहे. तुम्ही आता बघू शकता. आम्ही आता तिकडंच चाललो आहे. आणि त्या मंदिरामध्ये हे मंदिर आहे, आतून एंट्री आहे. खाली ध्यान मंदिर आहे, पण बंद असते आत्ता. जास्त ज्या दिवशी काय कार्यक्रम वगैरे असलं का ते खालचं मंदिर बंद असतं, कारण एवढी लोक तिथं जाणार, गोंधळ करणार. मग त्या दिवशी शांत असते, ते मंदिर बंदच असते. हे आहे बघा तिरुपती मंदिर. गेल्या वर्षी राम मंदिर अयोध्येचं ओपनिंग होतं, त्या स्थापना होती त्यावेळेस हे मंदिर इथं पण कार्यक्रम झाला होता, स्थापन झाले. 1 वर्ष झाले या मंदिराला. नॅन्सी बघा जय बाप्पा करते. आता आम्ही इथं अजून थोडंसं इथं बसणार. मंदिरात गेला थोडंसं बसावं म्हणतात, मग थोडंसं बसून इथं प्रसाद पण देतात, प्रसाद घ्यायचा आणि निवांत जायचं. आणि तिथून आम्ही आलो जरा थोडंसं पुढं साईबाबाचं मंदिर होतं. मग साईबाबाला पण जाता जाता जावं म्हणून इथं साईबाबाच्या मंदिरात आलो. त्या ऑड डे असल्यामुळं काही गर्दी नव्हती. साईबाबाला गुरुवारी खूप गर्दी असते, बघायलासुद्धा भेटत नाही, एवढी गर्दी असते. पण आम्ही या दिवशी आल्यामुळं काही गर्दी वगैरे नव्हती, सगळं शांतता होतं. देवाचं दर्शन वगैरे खूप छान झालं, बघायला भेटलं. आणि मग तिथून आता घरी निघालो. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. राम सीतेच्या लग्नाला नक्की यायचं. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा, कसं लग्न असतंय ते सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. चला तर मग भेटूया उद्या लग्नातच. चला बाय बाय.